मुझे लेके क्यों उड़ती नहीं। तू हवा मैं जमीन, तू मैं वही, जब मुझे लेके क्यों उड़ती नहीं। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला मॉडेल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलं आहे, ते तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जे का जर तुम्हाला फ्री मध्ये मॉडेल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या चॅनलला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणि प्लस प्रोजेक्ट मध्ये याचं प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं एकदम छान असं आपण ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला मित्रांनो। मग आणि आपलं जे का 2 नंबरचं वरचं ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, फर्स्टला आपल्या सेकंडवरती क्लिक करायचं, मिळायच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर त्या फोटो मित्रांनो त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। त्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने मधल्या बाजूला सेट वगैरे करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आपलं जे 1 नंबरचा जे ग्रुप आहे मित्रांनो खालचा, ते खालच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। फर्स्टला जो आपल्या सेकंडवरती क्लिक करायचं, मिळायच्या ऑप्शनमध्ये यायचं। मग आणि आपला जो फोटो दिला मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण ओढून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर जे फोटो मित्रांनो त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर मग आणि आपला जे फोटोवरती क्लिक करायचं, मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणि आपला जे अशा फोटो मित्रांनो त्या फोटोला सेट करून घ्यायचं। सेट वगैरे करत त्याच्यामध्ये सेट वगैरे करून घ्यायचं। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे ग्रुप वगैरे लांब वगैरे झाले दिसत असेल तर मित्रांनो बीटला यायचं। बीटला आल्यानंतर जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती क्लिक करून जे पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं पद्धतीने सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणि आपला जे 3 फोटो दिसून येतात मित्रांनो। सर्वात फर्स्ट फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करा। जे का तुमचे अशा प्रकारे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। मग आणि आपला जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर जे का खालचे एक फोटो मित्रांनो हे पण फोटो सेम स्टेपमध्ये फोटो वगैरे सिलेक्ट करून रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला फर्स्टला जसं की आपला 4.07च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का लास्ट पण ओढून घ्यायचं, ओढून घेतल्यानंतर जे फोटो मित्रांनो त्या फोटोला स्प्रे वरच्या आपल्याला सेट करून घ्यायचं। मी 2 बोटांना प्रेस करून सेट करता मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही पण जे 2 बोटांना प्रेस करून सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो आपला जे का सेकंड बीटला 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखी आपला सेकंड बीटला जे लेफ्ट साईडचं पार्ट आहे मित्रांनो त्या पार्टला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मग आणि आपला सेकंड बीट लावून 2 पार्टमध्ये जसे फोटो वगैरे कट करायचा मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही पण लास्ट पण फोटो वगैरे कट करून घ्यायचा। असं फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का जे खालचे जे ओव्हरलेस आहे म्हणजे ओव्हरलेला वरच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। मग आणि आपला जे खालचे ओव्हरलेला वरच्या आपल्याला सेट करायचं। जसं आपल्या फोटोच्या बाजूला वरच्या बाजूला ओव्हरलेसला फोटो ठेवून घ्यायचं। म्हणजे ठेवून घेतल्यानंतर मग आणि आपला जे कारण की आपला 4.07च्या बीटला आपला सेकंडवरती क्लिक करून मिळायच्या ऑप्शनमध्ये याचं। मग आणि आपला स्क्रॉल करायचं, ते इमोजी पेज दिलं आहे मित्रांनो त्या इमोजी पेजला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मला वरच्या आपला सेट करून घ्यायचं। म्हणजे जसं मी सेट करताय त्याच टाइममध्ये तुम्ही पण लवकर सेट करून घेऊ शकता। म्हणजे सेट वगैरे केल्यानंतर मित्रांनो लास्ट पण जे का इमोजी पेजला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे फोटोज आहेत जे ऍड वगैरे केले ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट बीट जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट बीट जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीट जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। त्याप्रमाणे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का 3 फोटो आहे या 3 फोटोला सोडून द्यायचं। मग आपला जे पुढचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून
करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या बीटमार्क पेजला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे व्हिडिओ मध्ये सॉन्ग वगैरे ऍड करून घेण्यासाठी फर्स्टला आपल्या सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे इथे व्हिडिओ दिला मित्रांनो. या व्हिडिओला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर थ्री डॉट वरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपला MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट झाले दिसून येईल. जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान सॉन्ग वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जगा तिकडून जगा 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असे इफेक्ट वगैरे लागले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे सेकंड नंबरचे फोटो मित्रांनो राईट साइड करून त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जगा लास्ट विलेली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. अशा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपल्या बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे लास्ट वन सेकंड नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो जे आपल्या जे लास्ट विलेली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आणि आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणि आपल्या जे लास्ट जे खालच्या जे पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. मग आणि आपल्या इथे एक बार टॅप करायचं पेस्टवरती क्लिक करायचं. जसं की आपले इफेक्ट वगैरे ऍड वगैरे झालेलं दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या जे ओव्हरलेस आहेत म्हणजे सर्व ओव्हरलेसला ऑन वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. जसं ऑन वगैरे करता मित्रांनो जे खाल्ले सर्व ओव्हरलेस फोटोज वगैरे सर्व ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या एकदम छान असे पद्धतीने बनवून रेडी झाला मित्रांनो व्हिडिओ वगैरे. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.